पण आपण जर पाहिलं तर तुमच्या प्रभागामध्ये 8,000 जवळपास, मी चुकीचं नसेल तर 8,000 मतं मुस्लिमांचे सुद्धा आहेत. मग तुम्हाला असं वाटतं का की मुस्लिम भाजपला मतदान देतील? का नाही देणार? कारण त्यांच्याकडे जर मशालचा ऑलरेडी एक उमेदवार असेल त्यांच्याच तिथे काम करणारा, तर मग ते भाजपला, कारण भाजपची इमेज कशी आहे की हिंदुत्ववादी पक्ष आहे हा. तर मग मुस्लिम भाजपकडे तुम्ही कसं वळवणार? कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो, विधानसभा असू देत, लोकसभा असू देत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू देत, मुस्लिम जे मताधिक्य आहे, एकतर ते काँग्रेसकडे वळतं, आता मशालकडे वळतं, किंवा आपण पाहिलं तर वंचितकडे वळतं. पण ते भाजपकडे फार कमी प्रमाणात वळतं. पण तुमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त मतांपैकी एक मुस्लिमांचा सुद्धा एक टप्पा आहे जो 8,000 आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. मग तुम्ही त्यांचे मत तुमच्याकडे कसे वळवणार आहेत? बघा, हे 8,000 मत आहे हे मान्य आहे. तुम्ही चुकीचं बोलत नाही. आम्ही अभ्यास केला, 8,000 1,200 मतं त्यांचे आहेत. हा. तर त्या मतामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं की ते भाजपला टाकणार नाही? कारण तुम्ही विचार करा, त्यांनी आम्हाला एकदा अशी मी त्यांची बैठक घेतली आता निवडणूक असताना, मुस्लिम मतदाराची. त्यांना बसवलं, 1,200 महिलाही बुरके टाकून बसल्या, माणसंही बसले, मिटिंग घेतली. मी त्यांना तुमच्यासारखा प्रश्न विचारला, तुम्ही भाजपला मतदान करत नाही हे आम्हाला माहिती आहे. त्यातला एक माणूस म्हणाला का, कोण म्हणाला तुम्हाला करत नाही? कशाहून तुम्हाला कळालं? म्हटलं हे बघा, हे बूथ असे असे तुमच्या इथे असं असं मान्य झालं. मग त्यातले आम्ही नाहीये हे कशावरून सिद्ध करणार म्हणतो मी. आणि मग त्यांनी एक असा ते त्यांचा म्हणजे देवधर्माचा प्रश्न, त्यांनी शपथ खाऊन सांगितले की आम्ही यावेळेस म्हणजे शिवसेनेला मतदान केलं. आम्हाला भारतीय जनता पार्टी, शिवसेना असं काही नाही, जो आमचा विकास करेल. आता त्यांनी मला परत उदाहरण दिलं, अब तुमने बोले कोरोना में जो जो राशन बांटे तो वो हिंदू मुस्लिम देख के थोड़ी बांटे, बरोबर है। तो जब से हमारी भावना पलट गई क्या नहीं, भाजपा के हो शिवसेना, मतलब भाजपा के हो या किसी और पक्ष के हो, लेकिन जात पात बाजू में रख के आप लोगों ने हमको अनाज दिया खाने का। उस समय हम बाहर नहीं निकल सकते थे घर में, आपने हमारे घर तक अनाज पहुंचाया। और उसके बाद ये जो निवडणूक आहे, ही जी निवडणूक आहे, तर ही पक्षाची नसून एका कार्यकर्त्याची सामान्य, आणि तो कार्यकर्ता रात्रंदिवस आमच्यामध्ये असतो. पक्षाला आम्ही एक वेळेस थोडंसं बाजूला ठेवू, परंतु तुम्ही केलेली मदत ही आम्ही कधीही विसरणार नाही, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथं आम्ही मतदान करू.